कळत नाही. हां, प्रभाग क्रमांक 3 मध्ये मी आमचा शिवसेना उमेदवार म्हणजे शिवसेनेकडून आमची उमेदवारी आमचा पॅनल आहे. पण मी मगाशी काय झालं, मला पारिजात चौकातून फोन आला की इथं पैसे वाटू राहिले. तर मी तिथं गेलो असता बघितलं तर मी 3 वेळेस तोफखाना पोलीस स्टेशनला फोन केला. 1 घंटा मी तिथे थांबलो पण कोणीही आलं नाही. त्यानंतर मी बघितलं की हे कार्ड एक जण खिशातून काढून प्रत्येकाला वाटत होता. तर मी त्याच्या खिशावर हात घातला आणि एवढे भेटतील तेवढे कार्ड काढले. पण तो पकडायच्या आधीच तो पळून गेला. मी मस्त त्याची गचंडी धरली, ते सुटकलं त्याच्यातून. तर हे कार्ड मला एवढे भेटले आणि एवढं होऊन बी आम्ही ज्यावेळेस आतमध्ये निवडणूक अधिकाऱ्याकडे गेलो तिथं तर ते नव्हते. ते म्हणले हे आमचं काम नाही, हे पोलिसांचं आहे. तर आम्ही 2 जणांचं कार्ड तिथंच लगेच अजून पकडलं. तर त्याच्यामध्ये काय झालं, ते त्यांचं कार्ड घेतलं आणि त्यांना विचारलं की बाबा तुम्ही कुठं राहता. त्यांना पत्तासुद्धा माहिती नाही त्या कार्डवरचा कुठं राहायचा. त्यांना पोलिसांनी आता नेलं आहे. जर ही पोलिसांनी कारवाई नाही केली आणि निवडणूक अधिकाऱ्याला माझं म्हणणं आहे आणि नगरकार्याला माझं म्हणणं आहे की तुम्ही लोकशाहीच्या विरोधात हे जे लोक कामं करतात ह्यांच्या विरोधात झटून तुम्ही इथं जे इमानदार लोक आहेत त्यांना निवडून द्या. नाही तर आपल्या नगरचं वाटवच होणार आहे. वाटवच चालू आहे. दादागिरी क्षेत्र हे संपणार नाही आणि यांचे हे जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना माझी हातवरून विनंती आहे नगरकारांना की काही करा पण ही दादागिरी थांबवा. हे बघा, हे सगळे एवढे कार्ड आहेत आणि त्याच्या खिशात अजून एवढे कार्ड होते. हे सकाळपासून चाललेलं होतं. निवडणूक अधिकाऱ्याला आमचं एक विनंती राहील की सकाळपासून ह्या अशा कार्डवर जेवढे मतदान झालेले ते सगळे कॅन्सल करून रि-इलेक्शन घ्यावा. नाही घेतलं तर आम्ही समजू हे सगळं प्रशासन मॅनेज आहे आणि आम्ही ह्यानंतर परत इलेक्शन म्हणून खेळणार नाही. लोकांना दादागिरी करणारे लोक पाहिजे असतील तर हे लोकांनी मान्य करावं की कोण पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.